श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, स्वामी अक्कलकोटीमध्ये आपला स्वागत आहे. परमेश्वर आपल्या भक्तांवर सदैव कृपा करतो. त्याकरिता त्याचा ध्यास सतत ठेवावा लागतो. म्हणूनच आध्यात्मिक ग्रंथ श्रवण करावे. तर सुरू करूया नित्य स्वामी दर्शन दिवस 4. अवतार समाप्तीची वेळ जवळ येऊन ठेपल्यावर श्री दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वतींनी आपल्या सर्व शिष्यांना आणि भक्तांना जवळ बोलाविले. त्यांच्याकडे अतिशय प्रेमाने पाहिले आणि त्यांनी शिष्यांना सांगितले की पत्रे आणावी विस्तृत, पुष्पे असावी सुगंधित, पुष्पनौका करोणी त्वरित, जाऊ आम्ही पैल तीरा. शिष्यांनी आपल्या अत्यंत लाडक्या आणि प्राणप्रिय गुरूंची आज्ञा पाळली. अतिशय सुंदर अशी पुष्पनौका तयार केली. सर्वांच्या मनात कालवाकालव झाली. सद्गुरू आता पहिलं तीराला निघाले. आता पुन्हा दर्शन घडणार नाही. आपल्या शिष्यांचे मन पूर्णपणे जाणणाऱ्या श्री नृसिंह सरस्वतींनी त्या पुष्पनौकेत बसताना त्यांना सांगितले, आम्ही राहू कर्दळी वनीन, परी गुप्त गाणगा भुवनीन, विरह नसावा मनी, असू तुम्हा जवळीच. श्री नृसिंह सरस्वतींनी हात जोडून सर्वांचा निरोप घेतला आणि क्षणार्धात पुष्पनौकेसहित गुप्त झाले. गाणगापुरातल्या भीमा अमरजा ह्या 2 नद्यांच्या संगमावर सर्व भक्तांसमोर श्री नृसिंह सरस्वती नौकेसहित गुप्त झाल्यावर पैल तीरावरून एक नौका झपाट्याने तीराकडे येताना भक्तांनी पाहिली. नौकेतले नावाडी लोकांना सांगू लागले की पहिल्या तीरावर आम्ही एका अत्यंत तेजस्वी यतीला पाहिले. जणू प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांनीच आम्हाला दर्शन दिले आणि सांगितले की ही शेवंतीची फुले माझ्या सर्व शिष्यांना आणि भक्तांना द्या. त्यांनी तुम्हाला एक निरोप दिला आहे की आम्ही जातो श्रीशैल्या, कल्याण असो सर्वांची. शिष्यांनी ती शेवंतीची फुले आपल्या ओंजळीत घेतली आणि जड अंतःकरणाने ते मठाकडे निघाले. श्री नृसिंह सरस्वतींच्या अवतार समाप्तीचा दिवस होता. बहुधान्य संवत्सरातल्या उत्तरायणात शिशिर ऋतूमध्ये माघ वद्य प्रतिपदा, शुक्रवार, शके 1381. गुप्त होताना त्यांनी आपल्या पादुकांची स्थापना गाणगापुरात केली. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गुरुचरित्राच्या 11 ते 51 अशा एकूण 40 अध्यायात श्री नृसिंह सरस्वती यांचे चरित्र प्रगट झाले आहे. ते प्रत्येक स्वामी भक्ताने मन लावून वाचायला हवे. 3 तपे श्री नृसिंह सरस्वती यांनी भारतभर प्रदीर्घ परिभ्रमण केले. त्यामुळे त्यांना अवघ्या समाजाची आणि धर्माची अवनीतीला गेलेली परिस्थिती लक्षात आली. धर्म आणि संस्कृती लयाला जात आहे हे त्यांच्या लक्षात आले. समाज असहाय झाला आहे हे पाहून श्री नृसिंह सरस्वतींनी स्वधर्माची महती लोकांना पटवली आणि एकूणच समाजाला पडत्या काळात सावरले. श्री दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वतींनी आपल्या लोकोत्तर व्यक्तिमत्वाची छाप समाजावर पाडली आणि धर्माचे, नीतीचे आणि संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले. इति श्री नित्य स्वामी दर्शन दिवस 4 संपूर्णम.